भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अप्पर आयुक्त आदिवासी विकास कार्यालय नागपूर या कार्यालयाच्या वतीने 9 ऑगस्ट 2021 जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे। सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक शिक्षणासोबतच क्रीडा, संस्कृती या विषयामध्ये विद्यार्थ्यांना जिज्ञासा निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून आदिवासी समाजातून जे कठीण परिस्थितीतून शिकून आज चांगल्या हुद्द्यांवर आहेत, नोकरीवर आहेत, क्रीडा, व्यवसाय इत्यादी ठिकाणी आहेत, त्यांचा एक अनुभव आणि मार्गदर्शनाचा लाभ आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना व्हावा या दृष्टिकोनातून सुरू केलेला कार्यक्रम। आजच्या या कार्यक्रमाकरिता माननीय डॉक्टर श्री रामदासजी आत्राम सर, डायरेक्टर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स नागपूर, हे आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। सरांचं परिचय सांगायचं म्हणजे सरांचं गाव हे शिंदेवाई आहे, मूळ गाव शिंदेवाई तालुक्यामध्ये आहे आणि शिंदेवाईपासून अगदी जवळच आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आहे। सरांचं शिक्षण हे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा गडमोशी आणि 5वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण हे शिंदेवाईला झालं आणि सरांचं पुढील शिक्षण हे BSc फिजिक्स, MSc फिजिक्स आणि PhD फिजिक्स असं झालेलं असून सरांचं नोकरीमधलं कालखंड लक्षात घेता 1987 ते 90 या कालखंडामध्ये सरांनी प्राध्यापक म्हणून सर्वोदय महाविद्यालय शिंदेवाई इथे नोकरी केलेली आहे। त्यानंतर नागपूर विद्यापीठामध्ये रीडर, गव्हर्नमेंट इस्माईल युसूफ कॉलेज मुंबई इथे प्राचार्य आणि असे वेगवेगळ्या ठिकाणी सरांनी मोठ्या पदावर स्थान घुसवलेले आणि सध्या डायरेक्टर म्हणून फॉरेन्सिक सायन्स नागपूर इथे कार्यरत आहे। सरांचं वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये, जर्नलमध्ये पब्लिकेशन पण बरंचसं झालेलं आहे आणि गव्हर्नमेंट सायन्स कॉलेजला एक ए ग्रेडचं जे नॅकचं नॉमिनेशन मिळायला पाहिजे त्यासाठी पण सरांनी डायरेक्टर असताना प्रयत्न केले आणि ए ग्रेडची संस्था ही मिळवून दिलं गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपूर या संस्थेला। सरांचं बायोडाटा हा खूप मोठा आहे, सरांचं काम हे खूप मोठं आहे। मी सरांना विनंती करतो की नेमकं सरांनी या प्राथमिक शिक्षणापासून तर काय अडचणी आल्यात आणि त्यावर कशी मात केली, विद्यार्थ्यांनी नेमकं काय नियोजन करायला पाहिजे शिक्षणामध्ये असो किंवा व्यवसाय नोकरीच्या दृष्टीने, आणि सरांचं नेमकं कसा प्रवास झाला याबद्दलचं सविस्तर मार्गदर्शन आमच्या आश्रमशाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांना करावं असं मी सरांना विनंती करतो। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर रामदास आत्राम। डॉक्टर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर म्हटलं की आपले जे पेशंट पाहतात ते डॉक्टर असं नाही, म्हणजे डॉक्टरेट मिळवली जाते। PhD हा जो थेसिस असतो डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणून, हा थेसिस सबमिट केल्यानंतर आपल्याला डॉक्टरेट मिळते म्हणून नाव येतं की डॉक्टर हा हे लावायची आम्हाला परवानगी आहे, म्हणून डॉक्टर रामदास आत्राम। माझं बालपण जे आहे ते एक आमच्या ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर शिंदेवाई इथे एक आमची चाळ होती, मजूर चाळ। आई आणि वडील दोघेही मजूर होते आणि दोघेही मजूर होते त्याच्यामुळे तिथंच आम्ही प्राथमिक शाळा गडमोशी इथं 1ली ते 4थी पर्यंत आम्ही ते शिकलो। 1ली ते 4थी झाल्यानंतर मग असं वाटायचं तिथं की तिथं जे आम्ही साहेब लोक पाहायचे, जे ऑफिसर पाहायचे, साहेब लोकच होते आमच्या आई आणि वडिलांचे जे साहेब होते, असं वाटायचं मधून की आपणही यांच्यासारखं काहीतरी झालं पाहिजे। मग तसं असताना तिथून 5वी ते 12वी पर्यंत सर्वोदय विद्यालय सिंदेवाई आहे, त्या सर्वोदय विद्यालय सिंदेवाईमध्ये झालं आणि जेव्हा 10वी मध्ये आलो आम्ही, 5वी पासून 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी मध्ये जरी आलो आम्ही तरी आम्हाला माहित नव्हतं की ही बोर्डाची परीक्षा असते। आम्ही नेहमीप्रमाणे पेपर दिले। पेपर दिल्यानंतर
मग असं वाटलं, मग एकाने सांगितलं की ही बोर्डाची परीक्षा होती. आम्हाला तेव्हा तेव्हा समजतही नव्हतं की ती बोर्डाची परीक्षा असते. ते झाल्यानंतर 10वी पास झालो. 10वी फार कमी मार्काने पास झालो मी. 43% फक्त मला 10वी मध्ये आहे, 43%. परंतु सायन्समध्ये मला 67 मार्क होते. कारण त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेज जे होतं ते फक्त सायन्स या विषयामध्येच होतं. ज्युनियर कॉलेज म्हणजे आर्ट आणि कॉमर्स नव्हतं. मग सायन्समध्ये ऍडमिशन घ्यायची तर सायन्समध्ये 60 मार्काच्या वर असले पाहिजे. तर मला 67 मार्क होते. मग मी सायन्सला तिथंच ऍडमिशन घेतली. आम्हाला हे समजत नव्हतं आर्ट, कॉमर्स आणि सायन्स हे काय असतं. पण सायन्स असल्यामुळे आम्ही त्या सायन्सला ऍडमिशन घेतली. सायन्सला ऍडमिशन घेतल्यानंतर ते आलं इंग्लिश मिडियममध्ये. 10वी पर्यंत तर आपण मराठी मीडियममध्ये शिकलो. 11वी मध्ये आल्याबरोबर सर्व इंग्लिश मीडियममध्ये. मग आम्ही शिक्षकांना विचारायला लागलो की हे कसं, म्हणजे हे तर आम्हाला काही समजत नाही. 6 महिने तर काही समजायचंच नाही की लेक्चरर यायचे, ते शिकवायचे, जायचे. मग आम्हाला तिथे एक बोरकर सर होते, ते फिजिक्सचे होते बोरकर सर. तर त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणजे बऱ्याच मुलांना असं की आम्हाला काही ते समजतच नव्हतं. तर त्यांनी सांगितलं की पाटी आणि पेन्सिल, त्यावेळेस पाटी आणि पेन्सिल राहायची. कारण त्यावेळेस बुकच, म्हणजे हे जे नोटबुक आहे, नोटबुक सुद्धा लिमिटेड भेटायचे. तर मग पाटी पेन्सिल घेऊन जसं पुस्तकात आहे तसं लिहून काढायचं, म्हणजे त्याचीच प्रॅक्टिस. जसं आहे तसं लिहून काढणे. तर आम्ही एकदा लिहून काढायचे, पुन्हा पुसायचं, पुन्हा दुसऱ्यांदा लिहायचं, पुन्हा पुसायचं. एक चांगली सोय आहे की किती वेळा जरी लिहिलं तरी माणूस थकत नाही. आणि पाटी आणि पेन्सिल जर उपयोगात आणली तर निश्चितच आपण लिहिता लिहिता एकदा एक स्टेज अशी येते की आपण काय लिहत आहोत हे आपल्याला समजतं. म्हणजे जरी आपण शिकलो नसलो तरी पण पाटी पेन्सिलवर जर तुम्ही वारंवार लिहत गेले तर तुम्हाला लिहिताना सुद्धा तुमच्या मेमरीमध्ये लक्षात राहतं की याच्यानंतर काय लिहायचं. नुसतं वाचून लक्षात राहत नाही. तरी पण हे इतका अभ्यास करून सुद्धा मी 12वी मध्ये नापास झालो. मग 12वी मध्ये नापास झाल्यानंतर मग तिथं मी तर 2 विषयात नापास झालो होतो. 2 विषयात नापास झाल्यानंतर मग आम्हाला त्या बोरकर सरांनी सांगितलं की नाही आत्राम, तुम्ही पुन्हा रिॲडमिशन घ्या. तर मी पुन्हा रिॲडमिशन घेतली. रिॲडमिशन झाल्यानंतर मला 67%ने मी पास झालो. म्हणजे त्यावेळेस जर मला MBBS हा कोर्स असतो असं जर माहीत झालं असतं तर कदाचित मी आज MBBSला, म्हणजे आज मी डॉक्टर राहिलो असतो. MBBS म्हणा किंवा इंजिनिअरिंग म्हणा. तर जेव्हा आम्ही 12वी पास झालो तर माझ्याबरोबर एक मित्र होता, तो आता सध्या पोस्ट मास्टर आहे सिंदेवाईला, बोमनवार म्हणून. तर तो आणि मी, आम्ही खास मित्र होतो आम्ही दोघे. तर त्या बोमनवारला म्हटलं आता 12वी तर झालं, आता शिकायचं कुठलं. कारण आई वडिलांना तर विचारायची सोय नव्हती याच्यासाठी की ते अशिक्षित असल्यामुळे त्यांना आपण विचारू शकत नव्हतं. तर त्यांनी म्हटलं की नाही, ब्रह्मपुरीला, इथून मुलं ब्रह्मपुरीला जाऊन शिकतात. आम्ही ते झाल्यानंतर आम्ही गेलो ब्रह्मपुरीला. ब्रह्मपुरीला गेल्यानंतर तिथे ऍडमिशन घेतली. ऍडमिशन घेताना सुद्धा तिथं ग्रुप होते. बायोलॉजी ग्रुप घ्यायचा की मॅथमॅटिक्सचा ग्रुप घ्यायचा. आम्ही म्हटलं कोणताही द्या, कारण तेव्हा निवड नाहीच ना, आपल्याला माहीतच नाही. त्याच्यामुळे आपली निवड कशी राहणार. त्याच्यामुळे त्यांनी आमचे मार्क पाहिले. नाही म्हणे ठीक आहे. मला दिलं मॅथमॅटिक्स ग्रुप आणि त्या बोमनवारला दिलं बायोलॉजी ग्रुप. तर आम्हाला तर काही समजत नव्हतं की हा ग्रुप आहे तो ग्रुप आहे. ते झाल्यानंतर आम्ही गावी आलो. गावी आल्यानंतर मग आम्ही रूम केली. रूम केल्यानंतर मग आता तेव्हा अशी सिस्टीम होती की रूम केल्यानंतर ते घरून आपली बाज घेऊन जायची. बाज पूर्ण खोलायची, ST वर टाकायची आणि ते जाऊन तिथं जाऊन पुन्हा ते लावायचे. मग आम्ही दोघे मिळून आम्ही रूम केली. आणि रूम सुद्धा अशी केली की सारवायची रूम होती. तर आम्हीच दोघे जण सारवायचं, राहायचं. तर फर्स्ट इयरली BSc फर्स्ट इयरला आम्ही तिथं राहिलो. मग नंतर सेकंड इयरला आम्हाला समजायला लागलं की नाही, रूम पुन्हा याच्यापेक्षा चांगल्या राहू शकतात. तर आम्ही मग चांगली रूम घेतली आणि त्याच्यामुळे मी तिथं BSc केलं. BScला मॅथमॅटिक्समध्ये मला डिस्टिंक्शन आहे. BScला मॅथमॅटिक्समध्ये तर मॅथमॅटिक्समध्ये डिस्टिंक्शन होतं. फिजिक्स
हा काही फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे 3 विषय होते BSc ला. तर असं नव्हतंच त्यावेळेस की हा चांगला आवडीचा आहे आणि हे मॅथमॅटिक्स निश्चित आवडीचा. पण तिथून जेव्हा मग आम्हाला तिथं आता कोकोडे सर प्राचार्य आहेत तिथे, तर कोकोडे सर नुकतेच ते MSc फिजिक्स करून आले होते. तर ते MSc फिजिक्स करून आले होते. तर त्यांनी सांगितलं की आता तुम्ही पास झाले, तुम्ही MSc फिजिक्स करायचं आणि कुठं करायचं, तर नागपूरला कॅम्पसमध्ये करायचं. तर आम्ही जरी BSc झालो तरी काही इतकी आमची म्हणजे सुधारणा झाली नव्हती की इथं येऊन आम्ही हे पाहू शकतो. मग नंतर मी आणि एक रोहनकर म्हणून आहे, रोहनकर आता अहेरीला प्राध्यापक आहे, रोहनकर झुलाजीचा. तर तो आणि आम्ही जवळपास 5:30 ते 6च्या दरम्यान आम्ही TC घेतली ब्रह्मपुरीवरून आणि जी बस मिळाली त्या बसने आम्ही नागपूरला आलो. मग नागपूरला आल्यानंतर बसायचं कुठं म्हणजे म्हणजे रूम मध्ये कुठं राहायचं, कोणती रूम करायची हा काही तेवढा गंध नव्हता. आम्ही इथं जेव्हा आलो तर आल्यानंतर आम्ही बस स्टँडला झोपलो आम्ही दोघे जण. त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस होते, कारण ऍडमिशनचा वेळ जूनचा महिना असतो. तर आम्ही आमच्या दोघांसोबत, त्याची छत्री होती, माझीही छत्री होती, छत्र्या सुद्धा त्या लांब दांड्याच्या होत्या. आम्ही तिथंच झोपलो. तिथं झोपल्यानंतर सकाळी उठलो. सकाळी उठून मग आम्ही तोंड सुद्धा तिथंच घासायला लागलो. तर एक जण येऊन सांगितलं हे बस स्टँड आहे, हे आहे असं. मग आम्ही दोघांनी विचार केला की आपल्याला कॅम्पसला जायचं आहे. आम्हाला ते कॅम्पस म्हणजे काय हे माहीत नव्हतं. आम्ही एक ॲटो ठरवला. त्या ॲटोवाल्याला सांगितलं की आम्हाला कॅम्पसला ने आणि ॲडमिशन आमची झाली की आम्हाला परत इथंच आणून सोड. कारण आम्ही पहिली वेळ होती की ते नागपूर पाहिजे. म्हणजे BSc झालो तरी आम्ही नागपूर पाहिलं नव्हतं, ती पहिलीच वेळ होती. मग ते झाल्यानंतर आम्ही ॲडमिशनला आलो. ॲडमिशनचे फॉर्म भरले. फॉर्म भरल्यानंतर मात्र तिथं BT देशमुख म्हणून हेड होते आपल्या युनिव्हर्सिटी कॅम्पसला. तर ते BT देशमुख आमचे हे जे होते आपले कोकोडे सरांना ते चांगले मानायचे, कारण त्यांच्या अंडरच त्यांनी म्हणजे शिक्षण घेतलं होतं. मग जसे ब्रह्मपुरीवरून मुलं गेले तर ते पहिले स्वतःच्या रूममध्ये बोलवायचे. BT देशमुख सर ते हेड असल्यामुळे मग त्यांनी पहिले विचारपूस केली की तुम्ही कुठं राहणार आहात, काय राहणार आहात. आम्ही सांगितलं सर आम्ही काही राहणार नाही, आम्ही परत जाणार. तर ते म्हणे की मग पैसे किती आहेत. तर आमच्याकडे पैसे जेमतेम होते. तर त्यांनी म्हटलं की ठीक आहे, तुम्ही आता थोडेसे पैसे भरा. पण तिथूनच त्यांनी फोन करून हॉस्टेलला सांगितलं की हे मुलं येत आहेत, यांची हॉस्टेलला ॲडमिशन करून द्यायची. मग आम्ही तिथून येता आम्ही हे जे लोअर हॉस्टेल म्हणायचे त्यावेळेस, हे जे आपलं LIT आपल्या इथं आहे ना, हे अमरावती रोडचं हॉस्टेल, तर त्या हॉस्टेलला ॲडमिशन घेतली. ॲडमिशन घेतल्यानंतर मग आम्ही तिथून जे आलो आम्ही गावाला, तर आम्हाला हे कळेच ना की कधी चालू होणार आणि काय. आम्हाला तर ते त्यावेळेस फॉरेनच वाटायचं. म्हणजे त्या डिपार्टमेंटला गेल्यानंतर, कारण ते तसे पाहून नाही, त्याच्यामुळे असं वाटायचं की एकदम फॉरेनमध्ये आल्या. मग आम्ही आल्यानंतर आम्ही म्हटलं की आता पुन्हा शिकायचं नाही आपल्याला. मग आम्हाला 1 महिन्यानंतर तिथून पत्र आलं घरी की बा कॉलेज चालू झाले आहे, तुम्ही या. मग आम्ही ते पत्र घेऊन आम्ही आल्यानंतर मग आम्ही भेटलो म्हणजे काय, ते BT सर आमची वाटच पाहत होते. मग ते म्हणे की तुम्ही काय येत नाही. मग आम्ही म्हणायचं की सर हे इथलं असं वातावरण हे काही सूट होत नाही आम्हाला. म्हणजे स्वच्छता आणि ते म्हणजे त्यावेळेस ते फिजिक्स डिपार्टमेंट असं होतं की इकडे रिसर्च चालू आहे, हे चालू आहे. तर आम्ही त्याच्यामध्ये मोल्ड होऊ की नाही ही भीती होती. मग त्यांनी असं म्हटलं की नाही काही अडचण नाही, तुम्हाला काही अडचण आली तर मला भेटा. तो एक आम्हाला आधार होता. कारण मला भेटा म्हटल्यानंतर, एक तर आपण खेड्यातून आल्यानंतर भेटा म्हटल्यानंतर, आणि एकतर MSc करायचं होतं आम्हाला. मग आम्ही क्लासेस अटेंड केले. इकडे हॉस्टेलला तर ॲडमिशन झालीच होती आमची. आता हॉस्टेलला त्यावेळेस आमच्याकडे रॅगिंग चालायची त्या काळामध्ये. म्हणजे मी 85ला ॲडमिशन घेतली हॉस्टेलला म्हणजे MScला. तर मग आता त्यावेळेस असं होतं की आपलीच गादी आणायची गावावरून. मग आम्ही आपल्या बसनी गादी आणली आणि तिथं जेव्हा त्यावेळेस सायकल रिक्षे होते,
तर सायकल रिक्षावर टांगून तिथं गेल्याबरोबर वरून ते पोरं पाहत राहतात की नवीन कोण मुलगा आलाय. तर आमची त्या दोघांची, त्याची आणि माझी, रोहनकरची आणि माझी रॅगिंग झाली. असं वाटलं आम्हाला की हे सगळं शिकू नये, पुन्हा परत जावं लागलं. मग तेव्हा मात्र एक आम्हाला राऊत सर म्हणून तिथं, ते आपल्या गडचिरोलीचेच होते, त्या आम्ही ज्या विंगमध्ये राहत होतो तिथं राऊत सर होते. ते MSc फायनलला होते. मग त्यांनी आमचे ते अवतार पाहून आम्हाला म्हटलं की बाबा तुम्ही कुठले. आम्ही सांगितलं त्यांना की आम्ही तिथून आलो. तर आम्हाला एक पॅरेंट्स म्हणून ते मिळाले. मग ते मिळाल्यानंतर एक सिनियर माणूसच आमच्या सोबत आहे म्हटल्यानंतर मग तिथं पुन्हा अडचण गेली नाही. पण पहिल्या दिवशी मात्र ती अडचण गेली. म्हणजे तेव्हा जर आम्ही विचार केला असता की नाही आपण सोडून चाललं जावं, तर कदाचित आज हे दिवस दिसले नसते. ते झाल्यानंतर मग MScला सुद्धा आम्ही पाटी आणि पेन्सिल याचा वापर त्यावेळेस जेवढे मुलं होते आमच्या हॉस्टेलला, सगळे मुलं पाटी आणि पेन्सिलचा उपयोग करायचे. हा, मग आम्ही फर्स्ट इयरला मात्र पाटी पेन्सिल, सेकंड इयरला मग आम्ही काय केलं, आम्ही हे जे लोकमतची जी रद्दी असते, रद्दी म्हणजे प्रिंटवाली नाही, ते लोकमत बिना प्रिंटची रद्दी विकायची किलोनी. तर आम्ही सगळेच विद्यार्थी तिथले सगळेच्या सगळे यायचे. आम्ही 4-5 किलो घ्यायचं आणि ते लिहून काढायचं. लिहून काढणे याच्यासाठी आवश्यक होतं की तो विषय काही आपल्या बापजाद्याचा नव्हता, फिजिक्सचा विषय. बापजाद्याचा विषय नसल्यामुळे आपल्याला समजायचा तर प्रश्नच उद्भवत नाही. परंतु आम्हाला तिथं सुद्धा BT सरांनी सांगितलं की एकच हे तुम्ही जोपर्यंत 10 वेळा लिहून काढत नाही तोपर्यंत तुम्ही पास होऊ शकत नाही. म्हणजे बऱ्याच जणाला, म्हणजे तिथून जे जे आम्ही आलो होतो की नाही, नुसते ब्रह्मपुरीचेच नव्हते, वरोऱ्याचे पण नव्हते स्टुडंट. तर त्यांनी सांगितलं तुम्ही हार्डवर्क कराल तर तुम्ही पास होऊ शकता, नाहीतर तुम्हाला प्रश्नच समजणार नाही. जरी समजा तुम्ही लिहिलंही पण प्रश्न काय आहे नेमका तो समजायला तुम्हाला अडचण नाही. म्हणून तुम्ही जे असतं, जे आता फिजिक्समध्ये कसं असतं, डेरिव्हेशन असतात, म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये डेरिव्हेशन असतात पण फिजिक्समध्ये सुद्धा डेरिव्हेशन असतात. आणि शेवटी जो रिझल्ट येतो त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की क्वेश्चन हे याच्यावर येते, कसं सरळ सरळ नाही किंवा स्टेट हा ला असं नाही येणार. तो लाच विचारतील, पण तो अशा प्रकारे विचारतील की त्या लाचं डिटेल माहीत असेल तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. तर मग आम्ही तो विचार, मग त्यांनी सांगितलं की लिहून पाहिल्याशिवाय काही होणार नाही. आम्ही लिहून कितीतरी किलोच्या रद्द्या आणून आम्ही म्हणजे लिहून फेकून दिल्या. मग आता तिथं कसं होतं, तिथं सुद्धा एखादा चॅप्टर तुम्ही करायचा, एक चॅप्टर मी करायचा, माझ्या बाजूचा जो मुलगा आहे त्यांनी एक चॅप्टर, म्हणजे प्रत्येकाने एक एक चॅप्टर वाटून घेतले होते. प्रत्येकाने तयार करायचे आणि त्या प्रकारे ते अभ्यास करायचे. तर म्हणजे कठीण गेलं नाही असं नाही, कारण आपली मातृभाषा म्हणजे माझी तर मराठीच होती आणि हे पूर्ण इंग्लिश मिडियम. तर इंग्लिश मिडियममध्ये शिकायचं आणि ते फिजिक्स शिकायचं तर डिफिकल्ट होतं. मग जेव्हा MSc झालो मी, तर MScमध्ये मला 57% आहेत. आपल्या MScला, BScला 56% आहेत. म्हणजे तिथं 56, इथं 57. आता हे झाल्यानंतर तिथून जसं आम्हाला 7 जुलैला आमचा रिझल्ट लागला, 87ला. 7 जुलैला रिझल्ट लागल्याबरोबर मी सिंधुताईला गेलो. तर सिंधुताईला नवीन कॉलेज चालू झालं होतं. तर नवीन कॉलेज चालू झाल्यामुळे आणि ओळखीचे असल्यामुळे मी तिथंच लेक्चरर म्हणून जॉईन केलं. लेक्चरर म्हणून जॉईन झाल्यानंतर मग माझा एक मित्र आहे जल्लावा, तर तो आता सध्या त्या महाविद्यालयामध्ये क्लर्क आहे. तर तो म्हणे की आपण असं करू की आपण निवडणूक लढू, म्हणजे ग्रामपंचायतचे इलेक्शन आहे आमचं, ते ग्रामपंचायत लोणवाईमध्ये. आम्ही मग मी म्हटलं नाही ग्रामपंचायत वगैरे नाही, पण हे लेक्चरशिप जे आहे हेच बरोबर आहे, हेच करूया. तर त्यावेळेस ती प्रोव्हिजन होती की प्रायव्हेट याच्यामध्ये जर असाल तर तुम्ही इलेक्शनला उभं राहू शकता, म्हणजे त्या मॅनेजमेंटची परवानगी घेऊन. तर त्या मॅनेजमेंटची परवानगी घेऊन मी उभा राहिलो आणि मी पहिला मी सरपंच झालो तिथे. मग सरपंच झाल्यानंतर ते असे वेगवेगळे, मग पुन्हा असं वाटायचं की आपण PhD करायला पाहिजे. मग मी 3 वर्ष तिथं राहिलो, सरपंचही होतो, लेक्चररही होतो. ते झाल्यानंतर
मग तेव्हा ते बोर्ड ऑफ स्टडीजचे इलेक्शन येतात, तर मी तिथं हेड होतो फिजिक्सचा. हेड असल्यानंतर मग नागपूरवरून बाराते सर आणि वानकर सर, आंबेडकर कॉलेजचे वानकर सर होते, ते आले तिथं आल्यानंतर मग त्यांनी म्हटलं की आता आले म्हणजे ते मतासाठीच आले होते. मग त्यांनी म्हटलं की बा हे इथं राहण्यापेक्षा नागपूरला ये, तिथं PhD करता येईल, असं करता येईल. आता तसं म्हटल्यानंतर थोडीशी लालच, आपल्याला असं वाटतं की नाही इथल्यापेक्षा, म्हणजे गावी होतोच, गावी लेक्चरर होतोच, पण असं वाटलं की नाही ठीक आहे आपण तिथं PhD करूया. मग तिथून मी आंबेडकर कॉलेजला आलो 90ला, म्हणजे 87 ते 90, म्हणजे नोव्हेंबर 90 मी सिंदेवाला लेक्चरर शिफ्ट केली. मग डिसेंबर 90 ते 2004 मी आंबेडकर कॉलेजला आलो, आणि 2004 ते 2008 मी युनिव्हर्सिटी कॅम्पसला मी स्वतः रीडर म्हणून, म्हणजे जिथं मी MSc केलं तिथूनच PhD केलं होतं. मी 2004ला मी PhD झालो तिथूनच. आणि PhD करताना माझा एक रिसर्च पेपर आहे, तो मी इथं आपल्या बेल्जियमला पाठवला होता. घेंट युनिव्हर्सिटी आहे तिथं पाठवला होता. तिथं पाठवल्यानंतर त्याच युनिव्हर्सिटीने मला येण्या जाण्याचे सगळे पैसे दिले, येण्या जाण्याचे, म्हणजे आमचा पेपरच तसा होता. मग ते त्याच्यामुळे मग असं वाटायला लागलं बाहेर गेल्यानंतर की नाही जग खूप मोठं आहे, म्हणजे नुसतं इथं थांबणे गरजेचं नाही, एक 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 एक. मग आता तिथं राहिल्यानंतर तिथं मग हे प्राचार्य आणि संचालक याच्या गव्हर्नमेंटच्या जागा निघाल्यानंतर मग माझं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर मला दिलं पहिले प्रिन्सिपाल म्हणून मुंबईला. तर मग मी मुंबईला 6 वर्ष मी प्राचार्य होतो. ते आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज होतं आणि शासनाचं होतं. मग ते झाल्यानंतर मी 2014ला आपल्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जे आहे आपलं नागपूरचं, तिथं मी संचालक म्हणून आलो. आणि मागच्या या ऑगस्टला मी डायरेक्टर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्सला. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं हे, जे करायचं आहे, जे शिकायचं आहे, चांगलं शिकलं पाहिजे. आणि ज्या वर्षी जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम त्याच वर्षी पूर्ण करायचा आहे. ठीक आहे, एखादा बिमार असेल, नाही देऊ शकला, ती गोष्ट वेगळी. पण जो अभ्यासक्रम, कारण शासनाने ठरवून टाकला आहे की तुम्ही ते करू शकता, त्याच वर्षी करू शकता. ज्या वर्षीचा अभ्यासक्रम आहे ना, तुमची बुद्धिमत्ता म्हणजे हे पाहून शासनाने ठरवलं की तू 5वीत आहे का, 5वीमध्ये हे पुस्तक राहतील. तर हे पुस्तक म्हणजे राहतील म्हणजे काय, तू करू शकतो म्हणून शासनाने ते ठेवलं. 7वीमध्ये जे पुस्तक असतील ना, ते पुस्तक तेव्हाच शिकायचे, तेव्हाच शिकलं पाहिजे. आणि शिकताना आपल्याला काही अडचण आली तर शिक्षकाला विचारलं पाहिजे, तेव्हाच विचारलं पाहिजे. जे शिक्षक तुम्हाला म्हणतील ना, अरे तुला हे एवढं येत नाही का, आम्हाला सुद्धा म्हणत होते अरे ये इतना नहीं आता क्या, आम्ही म्हणायचं नाही आता सर आप बताइए ना. आणि जोपर्यंत आपण कोणतीही गोष्ट समजून घेत नाही तोपर्यंत पुढे जाऊ नका, विचारा. कारण सरकारने सुद्धा जे तुम्हाला शिक्षक तिथं उपलब्ध करून दिले आहे, हे बघा, तुमची जी कल्पना असेल की आपल्याला सगळे हे फुकट मिळत आहे म्हणजे काय, तुमची सेवा करायसाठी. ऍक्च्युली फुकट म्हणजे ते दुसऱ्याच्या वाट्याचं तुम्हाला दिलेलं आहे, की सरकारला वाटतं की तुम्ही चांगलं शिकू शकता, तुम्ही चांगलं होऊ शकता. तुमच्यामध्ये न्यूनगंड, जर समजा तुम्हाला काही विचारलं दुसऱ्याने तर तुम्ही सांगू शकत नाही. राजू, काय सांगायचं असतं, जे पुस्तकामध्ये आहे तेच. बरं, टीचर सुद्धा तेच शिकवतात तुम्हाला, की दुसरं तर काही शिकवत नाही. टीचर जे शिकवतात, आणि जर तिथून आल्यानंतर तुम्ही ज्या कामासाठी गेल्यात, तुम्ही आश्रमशाळेमध्ये आहात, कशासाठी आले, शिकायसाठीच आले की नाही, शिकायसाठी आले ना, मग शिकायसाठी आले तर शिकलं पाहिजे, जे आहे ते शिकलं पाहिजे. नाही नुसतंच काही तिथून आल्यानंतर जेवण करून झोपायचं हे ध्येय नसलं पाहिजे. तुम्हाला काहीतरी समोर व्हायचंच आहे, हा ध्येय ठेवला पाहिजे. तुम्हाला असं वाटत नाही की नाही हे विमानं जातात वरून, असं वाटत नाही की आपण हे सगळं समोर जाऊन या विमानातून गेलं पाहिजे, वाटत नाही असं. एखादा समजा
गाडी घेऊन एखादा साहेब तुमच्याकडे येतो, तुम्हाला वाटत नाही की नाही आपण या साहेबासारखं झालं पाहिजे? अरे केव्हा व्हाल राजानो? तुम्ही तेव्हाच व्हाल जेव्हा तुमचा सिलेबस हे बघा, खूप काही करायची गरज नाही. तुम्हाला जो एवढा सिलेबस आहे, जे पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही चांगले वाचून काढा. तुम्ही एकदम चांगले म्हणजे तुम्ही साहेबच बनू शकता. फक्त तुम्ही मनाशी बाळगलं पाहिजे. आणि एकमेक म्हणजे तुम्ही 10-15 मिळून नुसतं टवाळक्या करता, ते टवाळक्या करू नका. 10-15 जर तुम्ही भेटत असाल ना, तर तुम्ही उलट त्याच्यावर विचार करा की आज आपल्याला हे शिकवलं आहे, ते शिकवलं आहे, त्याच्यावर चर्चा करा. म्हणजे तुमचा वेळ वाया जात आहे. तुम्ही जर अभ्यास करत नसाल की नाही, तर तुम्ही शासनाची फसवणूक करता, स्वतःची तर करताच. कारण तुम्ही आले कशाला? उद्देश काय आहे तुमचा? शिकायसाठी आले ना तुम्ही? का जबरदस्तीने आणून टाकलाय तुम्हाला तिथे? आई वडिलांना सुद्धा वाटते तुमच्या की आपण चांगलं शिकलं पाहिजे. हा, कारण आई वडिलांनी का बरं पाठवलं तुम्हाला? नुसतं काही तिथं जेवण भेटते म्हणून पाठवलं का? त्याच्यासाठी नाही पाठवलं राजे. तुम्ही जर समजा चांगले शिकले, आई वडिलांना सुद्धा आनंद होतो की नाही माझा मुलगा चांगला शिकेल. प्रत्येक आई वडिलाला ही आशा आकांक्षा असते की आपला मुलगा चांगला शिकला पाहिजे. तुम्ही जर म्हणत असाल की नाही आपली परिस्थिती गरिबीची आहे, अरे गरिबीची परिस्थिती आहे म्हणूनच तर तुम्हाला इथं ही सोय दिली आहे. हा, फुकट शिक्षणाची आणि जेवणाची तुम्हाला सोय करून दिली आहे की नुसतं त्याचा बाऊ करण्याची गरज नाही आहे की नाही माझ्या घरी गरिबी आहे त्याच्यामुळे माझ्यावर सुद्धा असर. तुमच्यावर असर होऊ नये, तुमच्या शिक्षणावर असर होऊ नये, तुम्ही चांगले शिकले पाहिजे याच्यासाठी शासनाने सोय केली आहे, तुमच्यासाठीच केलेली आहे. तुम्ही जर समजा तुमचा हा 1-1 वर्ष जर वाया घालवत असाल, तर हा तुम्ही वाया घालवता म्हणजे शासनाचा जो विचार आहे की जो ध्येय आहे, शासनाचं सुद्धा ध्येय पूर्ण होत नाही. शासनाला असं वाटते की नाही इथून निघालेला प्रत्येक मुलगा हा चांगला शिकून निघाला पाहिजे. तुम्ही शिक्षकाला विचारा ना, तुम्हाला जर समजत नसेल शिक्षकाला विचारा, शिक्षक त्याच्यासाठीच आहे. एकदा शिव्या देईल शिक्षक, दोनदा शिव्या देईल, तिसऱ्यांदा तर म्हणेल की नाही या मुलाला शिकण्याची इच्छा आहे, याला सांगितलं पाहिजे. कारण पूर्ण शिकवणं तर होत नाही, स्वतः अभ्यास केल्याशिवाय. तुम्ही पाटी पेन्सिल घ्या. आता तुम्हाला समजा काही अँड्रॉइड फोन दिला किंवा तुम्हाला टॅब जरी दिला, तर टॅब दिला म्हणजे होत नाही. जोपर्यंत तुम्ही लिहून काढत नाही तोपर्यंत काही होत नाही. लिहिणे हे आवश्यक आहे. अरे बाबा, आम्ही शिकत असताना आमच्या वेळेस म्हणजे 1ली ते 4थी पर्यंत घरून एक धडा लिहून त्या पाटीवर एका बाजूने धडा लिहायला लागत होता, दुसऱ्या बाजूने पाढे लिहायला लागत होते. हे अशी आमची शिक्षणाची पद्धत होती त्यावेळेस. आम्ही आमच्या घरी जरी समजा हे नसली लाईट, तर कंदिलामध्ये का असे ना पण पाटावर ठेवून आम्ही लिहत होतो आणि ते शाळेमध्ये दुसऱ्या दिवशी दाखवत होतो. तर तुम्ही सुद्धा शिक्षण घेत आहोत आपण. शिक्षण घेत असताना चांगलंच शिक्षण घेतलं पाहिजे. चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे म्हणजे जे तुम्हाला पुस्तकं दिले आहे ते चांगले वाचा. चांगले वाचा म्हणजे काय, तुम्हाला समजेल असं वाचा. तुम्हाला समजलंच नाही आणि पुस्तक तुम्ही तुम्हाला शिकवलं, समजलंच नाही, का फायदा? शासनाचाही उद्देश सफल होत नाही. आई वडिलांना वाटतं की आपला पोरगा शिकायला गेला. तर तुम्हाला वाटलं पाहिजे ना की आपण शिकलं पाहिजे म्हणून. त्याच्यामुळे हा न्यूनगंड ठीक आहे, कोणालाच पहिले येत नाही. मी सुद्धा 12वीत नापास झालो. मी तुम्हाला सांगितलंच की 12वीमध्ये 11वीमध्ये आल्याबरोबर इंग्लिश मिडियम होतं. इंग्लिश मिडियम म्हणजे आपल्याला तर ते कधीच समजायचं नाही इंग्लिश मिडियम, पण ते आत्मसात करायसाठी आम्ही लिहून काढत होतो. समजो नाही तर न समजो, नाही समजलं तरी चालेल, तुम्ही 10 वेळा लिहून काढा. एक वेळ अशी येते की नाही आपल्याला हे समजलेलं. कारण तुम्हाला जर समजा एखाद्या शहरामध्ये एखाद्या नेलं आणि एखाद्या चौकामध्ये तुम्हाला नेऊन ठेवलं, तर पहिल्यांदा त्या चौकात नेऊन ठेवल्यानंतर तर तुम्ही बावरलेल्यासारखे कराल, इकडे तिकडे पाहाल असं आहे की नाही. पण जेव्हा दुसऱ्यांदा 2 महिन्यांनी पुन्हा तिथंच नेऊन ठेवलं, तर तुम्हाला वाटेल अरे आपण इथं मागच्या वेळेस आलो होतो, हा आजूबाजूचा परिसर आहे, पाहिल्यासारखं वाटेल. तिसऱ्यांदा पुन्हा जर तिथं नेऊन ठेवलं तर तुम्हाला काय वाटेल, हा एवढा परिसर तर आपण पाहिलाच होता, आजूबाजूचं पाहूया. चौथ्यांदा नेऊन ठेवलं तर पुन्हा बाहेरचं माहित होतं. मग नंतर मात्र तुम्हीच सांगू शकता की नाही या ठिकाणी मी गेल्यानंतर हे असं असंच आहे. तर हेच तर शिक्षण आहे राजू. तुम्ही चांगलं शिका. चांगलं शिका म्हणजे पुस्तकात जे लिहिलं आहे
ते समजून घ्या, समजून घेऊन लिहा. समजून घेऊन जर लिहिलं ना, तुमचं फ्युचर खरंच चांगलं आहे. तुम्ही लक्षात ठेवा की हे विमानं जातात इकडे तिकडे, आपल्याला वाटलं पाहिजे की नाही आपण सुद्धा सवारी या विमानाने केली पाहिजे. आता विमानाची सवारी करायची म्हणजे काय, पैसा पाणी पाहिजे. पैसा पाणी केव्हा येतो, पैसा पाणी राहून चालत नाही. शिक्षित सुद्धा झालं पाहिजे ना माणूस, आपल्याला समजलं सुद्धा पाहिजे कुठं जायचं आहे काय, त्याच्यासाठी शिकलं पाहिजे. तर म्हणून तुम्ही तुमच्या ट्रायबल, आता हे जरी ट्रायबल डिपार्टमेंटच्या अंडर येत असेल तर ट्रायबल डिपार्टमेंट मध्ये सुद्धा साहेब लोक आहेत, कमीत कमी त्यांचं तरी हे घ्या की आपण नाही, आपण हे असं झालं पाहिजे. पण हे असं झालं पाहिजे हे व्हायसाठी मात्र तुम्हाला कष्ट करावे लागतील. कष्ट कोणते करावे लागतील, काही माती गोटाचं उचलायचं नाहीये. कष्ट फक्त एवढंच करायचं आहे की सायंकाळी आल्यानंतर काढणे, पुस्तक पेन काढणे, बुक काढणे आणि लिहून काढणे. लिहून काढण्याची प्रॅक्टिस करा. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, एकदम उज्ज्वल आहे. पण जर तुम्ही लिहून काढत नसाल आणि नुसतंच हे नुसते मोबाईल आणि ते तुम्हाला टॅब देऊनही फायदा नाही. वाचून काढल्यानंतर लिहून काढा. लिहून जर काढलं नाही, कारण आपण तर असं नाही की एकदा वाचल्याबरोबर आपल्याला सगळं समजते, असं समजत नाही. ते समजते केव्हा, जर समजा तशी सराउंडिंग असेल तर समजते. तुम्हाला सराउंडिंगच नाही आहे, सगळे तुम्ही त्याच्यातूनच आल्या, त्याच्यामुळे तुम्ही ते लिहून काढा. लिहून काढत जा. व्याख्या लिहून काढायची. अरे 2 वर्ड नाही, 3 वर्ड नाही, तुम्हाला जातं काय, खायला मिळाल्यानंतर पाटी घ्या, पेन्सिल घ्या आणि लिहून काढा, नाहीतर पेन घ्या, लिहून काढा. लिहून काढल्याशिवाय काही होत नाही. तुम्हाला जर येऊन विचारलं की एक पत्र लिहा, पत्र लिहिता येत नाही, अजिबात पत्र लिहिता येत नाही. म्हणून लिहिण्याची प्रॅक्टिस करा. लिहिण्याची जर प्रॅक्टिस केली ना, तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. तुम्ही विमानात प्रवास करू शकता. म्हणून लिहिलं पाहिजे, कारण आपल्या ब्रेनची रचना तशी आहे. ब्रेनची रचना अशी आहे, ब्रेन जो आहे तुम्ही भरभर वाचलं तर ब्रेन मध्ये काही लवकर येत नाही. आता बघा, तुम्ही जर समजा सिनेमा पाहिल्यानंतर कसं आवडीनं सिनेमा पाहायला जातं, आवडीने, म्हणजे हे असं झालं, मग नंतर तुम्हालाच उत्सुकता वाटते, याच्यानंतर काय होणार, याच्यानंतर काय होणार. म्हणजे कसं तुम्ही ते पाहायला गेल्यानंतर तुमची तशी तयारी राहते की हा आपल्याला कसं आहे. तशाच प्रकारे पुस्तकाचं सुद्धा, कोणत्याही विषयाचं पुस्तक असो, ते पुस्तक घेतल्यानंतर भूगोल म्हणजे काय, इतिहास म्हणजे काय, बायोलॉजी म्हणजे काय, रसायनशास्त्र म्हणजे काय, फिजिक्स म्हणजे काय, हे समजून घ्या पहिले टीचरकडून. भूगोल म्हणजे काय, समजा पूर्ण जगाचा भूगोल राहतो, आपल्या गावाचा सुद्धा त्याच्यामध्ये जर समजा काही हे करायचं असेल तर त्यालाच भूगोल म्हणतात. हे जे नकाशे वगैरे काढतो की नाही आपण, आपला जे 7/12 राहते, 7/12 झाल्यानंतर नकाशा काढून देतात. नकाशा काढणे म्हणजे काय, भूगोलच आहे. तुम्ही जर भूगोल शिकला असाल तर तुम्हाला समजेल की ते भूगोलाचं येतो. इतिहास म्हणजे काय, पूर्वी जे काही झालं असेल त्या याचं जतन करून ठेवणे किंवा ते लिहून ठेवलेलं असते. या ठिकाणी अशी स्वारी झाली होती, या ठिकाणी असं झालं होतं, तेव्हा तुम्हाला समजेल की इतिहास कोणाला म्हणायचं. कारण हा प्रत्येक विषय हा वेगवेगळा आहे. इतिहास कोणाला म्हणायचं हे तुम्ही शिकलं पाहिजे. नाहीतर विषय राहतात, जीवशास्त्र, रसायनशास्त्र हे राहतात. जीवशास्त्र म्हणजे काय, जीवाचा अभ्यास करायचा आहे, त्याला जीवशास्त्र म्हणतात. समजलं की नाही. रसायनशास्त्र म्हणजे काय, रसायनाचा अभ्यास करायचा, त्याला रसायनशास्त्र म्हणतात. म्हणून या एक एक गोष्टी प्राध्यापक जे असतील तुमचे किंवा टीचर असतील त्यांच्याकडून शिकून घ्या आणि चांगलं तुमचं भविष्य उज्ज्वल आहे राजे हो. तुम्ही खरंच म्हणजे असं म्हणता येईल की तुम्ही म्हणजे त्यावेळेस, आमच्या वेळेस तर या आश्रमशाळा मला वाटतं माझ्या वेळेस तरी नव्हती, या नंतर चालू झाल्या. तर तुम्ही इतके चांगले आहात, तुम्हाला सगळं खायला चांगलं भेटतं, राहायला चांगलं आहे, तर तुम्ही शिका. आणि खाणे पिणे ही दुय्यम गोष्ट आहे. तुमचं पहिलं ध्येय असलं पाहिजे शिकणे, दुसरं काहीच नाही. शिकण्याशिवाय दुसरं ध्येयच नाही. आता बरेचदा असं येतं, या व्हॉट्सअप वगैरे जर मोबाईल असतील तुमच्याकडे तर मग असं येतं की याच्यामध्ये बा जेवणामध्ये वडी भेटली. अरे त्याचा मुद्दाच येत नाही. आपल्याला काय पोट भरायचं की नेहमीसाठी तेच खायचं असं. फक्त पोट जगण्यासाठी आपल्याला खायचं, जगण्यासाठी जगलं पाहिजे. कारण जगण्यासाठी खायचं असते, खाण्यासाठी नाही जगायचं. आपल्याला खायसाठी जगायचं आहे का,
हं? खायचं तर घरी भेटते तुम्हाला, थोडेसे बस शेती केली की खायला भेटते. जगण्यासाठी काय जगणं मग कसं असलं पाहिजे, तर हेच मी तुम्हाला सांगितलं. साहेब लोक जसे जगतात, तुमच्याकडे जशा तिथून तुम्ही जे पाहत असाल ना, म्हणजे मोटारी घेऊन येतात लोक जातात, तसं आपण झालं पाहिजे. हे मनीषा बाळगा आपल्या याच्यामध्ये. आणि राजे हो, चांगलं करा, म्हणजे चांगला अभ्यासच करायचा आहे, लिहून काढायचा आहे, हे लक्षात घ्या. दुसरं काही करू नका, अभ्यास करा. कारण तुम्हाला तिथं अभ्यासासाठी पाठवलाय आई वडिलांनी. तुम्ही जर चांगला अभ्यास केलात, तुम्ही जर चांगले झालात, तर तुमच्या आई वडिलात सगळ्यात जास्त आनंद तुमच्या आई वडिलाला होणार आहे. आणि आई वडिलाला जर आनंद व्हायचा असेल, तो आनंद तुम्ही जेव्हा एखाद्या चांगल्या ठिकाणी लागाल, आणि तेव्हा तुमच्या आई वडिलाला जो आनंद होईल, त्यांना गर्व सुद्धा होईल की नाही, माझा मुलगा इथे लागला. तर म्हणून काही असं म्हणजे न्यूनगंड बाळगायचा नाही, काहीच न्यूनगंड बाळगायची गरज नाही. तुम्ही फक्त चांगलं जे आहे चांगलं लिहायचं, चांगलं शिकायचं, बस. म्हणजे तुम्ही हे बघा, तुम्हाला जर तुमचे जे पुस्तक आहे ते जर समजा तुम्हाला त्या पुस्तकातून समजलं, तुम्ही लिहून काढलेलं आहे, मग भीती वाटायची गरज नाही, आपोआप पेपरमध्ये पास होते माणूस. काहीच गरज नाही. नाही, परीक्षा आल्याबरोबर मग कितीही जरी खोलून पाहतो म्हटलं तरी काही आठवणार नाही. म्हणजे तुम्हाला हा वर्ष हा याच्यासाठीच दिला राहतो. पूर्ण वर्षभर तो पुस्तक वाचायचं असते की नाही, तेवढे पुस्तक वर्षभरामध्ये, तर याच्यासाठीच असतं. नाहीतर तुम्हाला एका महिन्यामध्येच म्हटलं असतं हे सगळे पुस्तक वाचन संपवा. तर हे जे ही जी ग्रहण करण्याची जी शक्ती आहे, बुद्धिग्रह, आपलं हे जे काही नॉलेज आहे, हा नॉलेज आपल्यामध्ये इथं साठवायसाठी हळूहळू हळूहळू साठवायचं असतं. एकाच वेळेस इथं साठत नाही, हळूहळू साठवायचं असतं. आणि त्याच्यासाठीच तुम्हाला एक एक वर्षासाठी 1 वर्ष दिलं राहतं. 5वी असेल त्याला 1 वर्ष दिला राहतो, 6वी असेल त्याला 1 वर्ष दिला राहतो, 7वी असेल त्याला 1 वर्ष दिला राहतो. तर म्हणून हा 1 वर्ष जो आहे, हा एक वर्ष ते तेवढे पुस्तकं वाचायसाठी आहे, आणि ते वाचून आपल्याला समजून घेण्यासाठी आहे, आणि लिहून सुद्धा काढण्यासाठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढं जर तुम्ही केले तर मला वाटते तुमचं भविष्य एकदम उज्ज्वल होणार आहे. आणि चांगलं करा, म्हणजे जे काही शिक्षण घ्यायचं चांगलं शिक्षण घ्या. बस एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल. धन्यवाद सर. आजच्या आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रमाकरिता माननीय डॉक्टर रामदासजी आत्राम सर यांनी आमचे वसतिगृह आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. स्वतः सरांनी कसं केलं आणि विद्यार्थ्यांनी नेमकं त्यांनी कसं करायला पाहिजे, आपलं कसं टार्गेट ध्येय निश्चित करायला पाहिजे, कशी मेहनत घ्यायला पाहिजे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्याबद्दल अपर आयुक्त आदिवासी विकास कार्यालय नागपूरच्या वतीने डॉक्टर रामदासजी आत्राम सर, डायरेक्टर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स नागपूर, यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.